श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 19 एप्रिल आणि वार आहे शुक्रवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशिक दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. आपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करत चला. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारणार आहे. एखादी चांगली बातमी मिळण्याची आज पूर्णपणे शक्यता आहे आणि त्याचमुळे केवळ तुम्हीच नाही तर तुमचे कुटुंबीय देखील मोहित होणार आहेत. पण तुमची उत्तेजना नियंत्रणात ठेवा. दोघांमधील निखळ स्पष्ट समजूतदारपणामुळेच तुम्ही तुमच्या पत्नीस भावनिक आधार देऊ शकणार आहात. नवीन प्रकल्प आणि योजना राबवण्यासाठी आजचा दिवस हा उत्कृष्ट असणार आहे. जीवनात चालणाऱ्या धावपळीमुळे आज तुम्हाला स्वतःसाठी पर्याप्त वेळ मिळेल आणि तुम्ही आपल्या आवडत्या कामाला करण्यात यशस्वी होणार आहात. तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या प्रेमाची ऊब आज जाणवणार आहे. पुढील रास आहे वृषभ रास. परिस्थितीवर तुमचे नियंत्रण आले की तुमची चिंता नाहीशी होणार आहे. साबणाच्या फुग्याला स्पर्श करताच तो जसा फुटून जातो तसेच हे असल्याचे तुमच्या लक्षात येईल आणि ज्या लोकांनी कुणाकडून उधार घेतले आहे त्यांना आज कुठल्याही परिस्थितीत उधार चुकवावे लागू शकते. त्यामुळे आर्थिक स्थिती थोडी कमजोरीची राहणार आहे. नातेवाईक तुमच्यासाठी अनपेक्षित भेटवस्तू आणतील, पण तुमच्याकडूनही काही मदतीची अपेक्षा मात्र जरूर ठेवतील. जर तुम्ही आज आपल्या जीवनसाथी सोबत म्हणजे आपल्या पार्टनर सोबत बाहेर फिरायला जात आहात तर कपडे अगदी विचारपूर्वक परिधान करा. जर तुम्ही असे केले नाही तर तुमचा पार्टनर तुमच्याशी नाराज होऊ शकतो. तुम्हाला व्यक्त होण्यासाठीचा आजचा दिवस अगदी चांगला आहे. क्रिएटिव्ह स्वरूपाच्या प्रकल्पावर आज काम करा. संध्याकाळच्या वेळी तुम्ही कुठल्या जवळच्या व्यक्तीच्या घरी वेळ घालवण्यास जाऊ शकता. पुढील रास आहे मिथुन रास. भूतकाळात घडलेल्या गोष्टींवर विचार करत बसू नका. आज तुम्हाला भावुकतेने ग्रासले असून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न जरूर करा. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाणार आहात आणि तणाव देखील वाढणार आहे, तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहणार आहात. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत, कारण आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणारा आहे. प्रियजनांसोबत मेणबत्तीच्या प्रकाशात अन्न सेवण्याचा आनंद आज तुम्ही लुटणार आहात. तुमच्या कामाच्या ठिकाणी आज प्रेमाने भरलेलं वातावरण राहील. आजचा दिवस सर्वोत्कृष्ट ठरण्यासाठी तुम्ही तुमच्या सुप्त गुणांचा वापर कराल. तुमचा जोडीदार आज तुमची प्रशंसा करणार आहे आणि पुन्हा एकदा तुम्ही त्यांच्या प्रेमात पडणार आहात. पुढील रास आहे कर्क रास. हृदयरोग असणाऱ्यांनी कॉफी सोडण्याची पूर्ण तातडीची गरज आहे. यापुढे असेच कॉफी घेत राहिलात तर आपल्या हृदयावर अनावश्यक दडपण येईल. व्यापारात मजबूती येण्यासाठी तुम्ही आज काही महत्त्वाचे पाऊल उचलू शकता. यासाठी तुमचा कोणी जवळचा तुमची आर्थिक मदत करू शकतो. आपल्या जीवनसाथीबरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता आणि आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड देखील एकदम चांगला राहणार आहे. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या भांडण आज सोडवा. उद्या कदाचित खूप उशीर झालेला असेल. तुमच्या यशाच्या मार्गात जे अडथळा पाहत होते त्यांच्या कारकिर्दीची आज तुमच्या डोळ्यादेखत उतरंड सुरू होणार आहे. विनाकारण चिंतेने दूर होऊन आज तुम्ही कुठल्या मंदिर, गुरुद्वार किंवा कुठल्या धार्मिक स्थळावर आपला रिकामा वेळ घालवू शकतात. तुम्हाला एखाद्या खर्चामुळे काहीसं नुकसान होण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे सिंह रास. घरातील ताणतणावामुळे तुम्ही चिडचिड कराल. हे तणाव दडपण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळे शारीरिक समस्या वाढतील. म्हणून शारीरिक क्रिया करून त्यावर मात करा. विचित्र छळणारी परिस्थिती सोडून देणंच इष्ट ठरेल. आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा. यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. दैनंदिन व्यवस्थेतून थोडा वेळ काढा आणि मित्रमंडळींसोबत आज बाहेर जा. प्रियजनांसोबत मेणबत्तीच्या प्रकाशात अन्न सेवण्याचा आनंद आज तुम्ही लुटणार आहात. सुयोग्य कर्मचाऱ्यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल. व्यस्त दिनचर्येच्या व्यतिरिक्तही आज तुम्ही आपल्यासाठी वेळ काढण्यात सक्षम होणार आहात. रिकामा वेळात आज काही रचनात्मक कार्य करू शकतात. स्त्रिया शुक्रवारच्या असतात आणि पुरुष मंगळवारचे असतात, पण आजच्या दिवशी शुक्र आणि मंगळ एक होणार आहेत. पुढील रास आहे कन्या रास. तुमचे आवडते छंद जोपासण्यासाठी किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टींचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही आज वेळ खर्च करायला हवा. आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकतात, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. आपल्या जीवनसाथीच्या सहवासात आराम, मोकळेपणा आणि प्रेमाच्या अनुभूतीचा शोध जरूर घ्या.
तुमच्या प्रियजनांशी कटुपणे वागू नका, अन्यथा नंतर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येईल. तुम्हाला कार्यक्षेत्रात चांगले फळ मिळण्यासाठी आपल्या काम करण्याच्या पद्धतीवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अथवा तुम्ही बॉसच्या नजरेत तुमची नकारात्मक प्रतिमा बनवू शकता. नव्या कल्पनांची परीक्षा घेण्यासाठी योग्य दिवस आहे. तुमच्या मानसिक तणावामुळे आणि कोणतेही कारण नसताना तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कदाचित वाद घालाल. पुढील रास आहे तूळ रास. योगासने आणि ध्यानधारणा यामुळे तुमच्या शरीराला आकार मिळेल आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही सक्षम राहाल. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. सायंकाळी मित्रांबरोबर बाहेर जाणं अनेक गोष्टींसाठी चांगले असणार आहे. आजचा दिवस प्रेमाच्या रंगात बुडालेला राहील, परंतु रात्रीच्या वेळी कुठल्या जुन्या गोष्टीला घेऊन तुम्ही भांडण करू शकता. कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरणारा आहे. बऱ्याच काळापासून ते वाट पाहत असलेली कीर्ती आणि मान्यता त्यांना मिळेल. दूरस्थ ठिकाणाहून एखादी चांगली बातमी संध्याकाळी उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर कदाचित बाहेर जाल आणि खूप चांगला वेळ एकमेकांसोबत घालवाल. पुढील रास आहे वृश्चिक रास. वैरभाव महागात पडू शकतो, त्यामुळे आपल्या सहनशीलतेला, उदार स्वभावाला सुरुंग लागू शकतोच, पण आपल्या विचार करण्याच्या शक्तीला धक्का लागू शकतो. परिणामी आपल्या नातेसंबंधात कायमस्वरूपी फूट देखील पडू शकते. जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधून जात आहेत त्यांना आज कुठून तरी धन प्राप्त होऊ शकतं, ज्यामुळे जीवनाच्या बऱ्याच समस्या दूर होणार आहेत. बऱ्याच कालावधीपासून तब्येत बरी नसलेल्या नातेवाईकांना भेटा. तुमच्या जीवनसाथीला आज तुमच्या कुठल्या गोष्टीचं वाईट वाटू शकतं. ते तुमच्याशी नाराज होतील. त्याच्या आधीच आपली चूक मान्य करा आणि त्यांची मनधरणी करा. कार्यालयातील वरिष्ठ तसंच सहकारी त्यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढणार आहे. तुमचे घरातील व्यक्ती आज बऱ्याच समस्या शेअर करतील, परंतु तुम्ही आपल्या धूनमध्ये मस्त राहणार आहात आणि रिकाम्या वेळात असं काहीतरी कराल की जे तुम्हाला आवडते. पुढील रास आहे धनुरास. आजचा दिवस तुमच्यासाठी सक्रिय ऊर्जेचा उभारी देणारा नाही आणि तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमुळे त्रासून जाल. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. तुम्हाला आज काही समस्या उद्भवतील, पण वास्तववादी राहा आणि मदत करणाऱ्या लोकांकडून चमत्कार घडेल अशी अपेक्षा बाळगू नका. रेशमी धागे आणि टॉफी प्रिय व्यक्तींसोबत वाटण्याची आज शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सगळं काही आज चांगलं असणार आहे. तुमचा मूड दिवसभर चांगला राहणार आहे. आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात. आज तुमच्या जोडीदारांकडून तुमच्याकडे आज विशेष लक्ष देण्यात येणार आहे असं दिसत आहे. पुढील रास आहे मकर रास. तुम्हाला शांत ठेवणाऱ्या उपक्रमांमध्ये स्वतःला गुंतवा. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला असेल तर आज तो तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूप सुंदर असणार आहे. तसंच आज तुमचा मूड खूप चांगला राहणार आहे. आज कोणी मदत करील अशी अपेक्षा तुम्ही बाळगू नका. तसंच तुमच्या वैवाहिक आयुष्यात अलीकडे फार मजा राहिलेली नाही. तुमच्या जोडीदाराशी बोला आणि काहीतरी चांगला असा प्लॅन त्यांच्यासोबत व्यतीत करा. पुढील रास आहे कुंभ रास. आज तुमची प्रकृती चांगली राहणार आहे, त्यामुळे तुम्हाला यश मिळणार आहे, परंतु तुमचे सामर्थ्य संपुष्टात येईल असं काही करण्याचं कटाक्षाने टाळा. आज तुम्हाला आपल्या भाऊ बहिणींच्या मदतीने धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. इतरांच्या कामात नाक खुपसणे आज टाळले तर बरे असणार आहे. खाजगी नातेसंबंध संवेदनशील आणि कमजोर असतात. वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण तुम्ही या सगळ्याला पुरून उरणार आहात. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात आज तुम्हाला या गोष्टीचा काहीच फरक पडणार नाही. तसेच आज तुम्ही रिकाम्या वेळात कुणासोबत भेट घेणं ही पसंत करणार नाही आणि एकांतात आनंदी राहणार आहात. एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण करू शकतात. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असणार आहात. तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागणार आहे. अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढणार आहे. तुमच्या खेळकर खोडकर स्वभावामुळे अवतीभवतीचे वातावरण मात्र प्रसन्न असणार आहे. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेले भांडण आजच सोडवा. उद्या कदाचित खूप उशीर झालेला असेल. आपल्या करिअर संबंधित निर्णय स्वतःच घ्या. त्याचा तुम्हालाच फायदा होऊ शकतो.
या राशीतील लोक खूप मनोरंजक असतात. हे कधी लोकांमध्ये राहून आनंदी राहतात, तर कधी एकटे राहून. तथापि एकटा वेळ घालवणं इतके शक्य नाही. तरीही आजच्या दिवशी काही वेळ तुम्ही आपल्यासाठी नक्की काढू शकाल. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या वागण्याचा कदाचित गैरसमज करून घ्याल. त्यामुळे कदाचित तुम्ही आज दिवसभर निराश असणार आहात. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया पुन्हाच अशा राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.